हां. करू का? हं. राज्यशास्त्राच्या सामाजिक न्याय विभागाचा मी दलित मित्र पुरस्कार विजेता आहे. आज या ग्रामीण भागामध्ये महिला सक्षमीकरण, महिलांना रोजगार, ज्या ग्रामीण भागामध्ये महिलांना उडदाचे पापड, सामाजिक सक्षमीकरण, महिलांना रोजगार उपलब्ध करून देणं, या ग्रामीण भागातल्या महिला आहेत त्यांच्या हाताला काम उपलब्ध करून देणं, हे आमच्या संस्थेत ध्येय आहे. त्या दृष्टिकोनातून आम्ही गेली कित्येक वर्ष राष्ट्रदाचं गवईजन संस्थेच्या माध्यमातून, ते माझे राज्यपाल होते, पक्ष आम्हाला म्हणतात, पण त्या माध्यमातून आमच्या आदरणीय भगिनी कीर्तिताई गवई जे काम करतात त्या परिसरामध्ये, अमरावतीमध्ये, त्या दृष्टिकोनातून मी आमचे पत्रकार भाऊ गोवासाहेब जानराव यांच्या माध्यमातून मी सुद्धा या परिसरामध्ये काम केलं आहे. प्रश्न एवढाच आहे की या ग्रामीण भागामधल्या लोकांना रोजगार मिळवून देणं हे आमचं ध्येय असल्यामुळं त्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करत आहोत. त्या परिसराच्या लोकांनी रोजगार व स्वयंरोजगार या माध्यमातून या लोकांना प्रयत्न करावा. प्रत्येक ग्रामपंचायतीने त्यांच्या फंडातून ज्या माझ्या भगिनी आहेत त्या अनुसूचित जाती जमाती PGNT यांच्यासाठी जो फंड असतो सामाजिक न्याय विभागाचा, संजय केंद्रीय राज्यमंत्री आहेत, या माध्यमातून त्यांना मी विनंती केलेली आहे का मी राष्ट्रवादी काँग्रेसचा सोलापूर जिल्ह्याचा अध्यक्ष असल्यामुळं मी सत्तेमध्ये माझे नेते अजितदादा आहेत, त्यामध्ये मी सुद्धा त्यांना प्रयत्न करणार आहे, त्यांना पत्र देणार आहे की बाबा की प्रत्येक जिल्ह्यातल्या प्रत्येक गावातल्या ज्या मशानभूमीचा प्रश्न आहे, आमच्या मागासवर्गीय समाजाला मशानभूमी सुद्धा मिळत नाही, मड जळायला सुद्धा मिळत नाही, त्यासाठी केंद्राला जो प्रयत्न केला आहे त्या माध्यमातून मशानभूमीचे जे प्रश्न आहेत ते मिटवावे, अशासाठी मी अजितदादा बोललोय. संजय शिरसाटजीचे आमचे चांगले संबंध असल्यामुळं त्यांना बी आम्ही बोललोय. त्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यातल्या प्रत्येक गावातल्या स्मशानभूमीला शासनानं त्या ठिकाणी जमीन देऊन त्यासाठी प्रयत्न करावा, अशी माझी विनंती आहे. त्याकडे